कवी वसंत बापटांची कविता आहे. नवकल्पना नवचैतन्य, तू सदा त्याचा ध्यास घे. सत्य सुंदर सर्वथा, तू तयाचा ध्यास घे. नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान यांचा जिथे मागावा घेतला जातो ते म्हणजे श्री HSJBIT पॉलिटेक्निकचे पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्स. आणि मी आहे आपली होस्ट अंजना माळी. AIने सध्या जगात धुमाकूळ घातलेला आहे. AI विषयी प्राथमिक माहिती आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये घेतलीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत AI टूल्स विषयी, आणि त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि SNJB सोलेट कांताबाई भंवरलालजी जैन म्हणजेच KBJ इंजिनिअरिंग कॉलेजचे जॉईंट डायरेक्टर डॉक्टर महेश संघवी सर. नमस्कार सर. नमस्ते सर, कायम नवीन नवीन तंत्रज्ञानाचा मागोवा घेत असतात आणि त्यात अपडेट राहतात आणि सगळ्यांना त्याची माहिती करून देत असतात. सरांनी AI टूल्स विषयी विद्यार्थ्यांचे आणि स्टाफचे बरेचसे वर्कशॉप घेतलेले आहेत. सर, AI टूल्स म्हणजे नेमकं काय? AI टूल म्हणजे हे असं ॲप्लिकेशन असतं किंवा सॉफ्टवेअर असतं जे AIचा वापर करून बरेचसे डॉक्युमेंट्स जे आहे ते जनरेट करण्याचं काम ते करत असतं. मग डॉक्युमेंट म्हटलं तर ते टेक्स्ट स्वरूपाचं असू शकतं, इमेज असू शकते, व्हिडिओ असू शकतात, ॲनिमेशन असू शकतात. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला AI टूलच्या माध्यमाने AIचा वापर करून बनवता येऊ शकतात. आता या AI टूल्समुळे सगळीकडे बदल होत आहेत. हो. तर मग जे काही डिप्लोमाचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा AI टूल्स शिकणे गरजेचं आहे का? हो, अगदी डिप्लोमाचेच विद्यार्थी काय तर स्कूल लेवलपासून तर सगळ्यांनीच. आपल्या प्रत्येक व्यक्तीला AI टूल्स जे आहे हे शिकण्याची गरज आहे आणि तुमच्या डे टू डे वापरांमध्ये त्याला तुम्हाला कसं अंगीकरण करता येईल ते देखील बघायला पाहिजे. आता मग आपण स्पेसिफिकली जर बघितलं की डिप्लोमाचे स्टुडंट्स, तर त्यांनी कोणते AI टूल्सचा अभ्यास करावा किंवा शिकून घ्यावेत? डिप्लोमाचे मुलं जर म्हटलं आपण तर त्यांना साधारणतः जे AI टूल्स आहेत जसं ChatGPT, जेमिनाय हे तर फेमसच आहेत, बरोबर. जे टेक्स्ट प्रोसेसिंगसाठी बऱ्यापैकी हो. काम करतात किंवा इमेजेस बनवून देतात. म्हणजे जर आज आपण बघितलं तर जे काही मी वापरलेले हे टूल्स आहेत त्याच्यातनं मला एक इन्फॉर्मेशन निश्चितच कळते की ChatGPT इज व्हेरी गुड, की ज्याला तुम्ही टेक्स्ट टू टेक्स्ट प्रोसेसिंगमध्ये वापर करू शकतात. जेमिनीचा वापर तुम्ही इमेज जनरेट करण्यासाठी करू शकतात. जेमिनीमध्ये आजकाल व्हिओ म्हणून आलेलं आहे, त्याच्याने तुम्ही व्हिडिओ जनरेशन करू शकतात. मुलांना प्रामुख्याने नोटबुक LM जो आहे तो खूप महत्त्वाचा टूल आहे, ज्याच्यात ते स्वतःचे नोट्स प्रिपेअर करू शकतात, ते स्वतःचे पॉडकास्ट बनवू शकतात. त्याच्यात ऑडिओ पॉडकास्ट आला, व्हिडिओ पॉडकास्ट आला, त्यांना जर वाटलं त्याच्यातनं PowerPoint प्रेझेंटेशन्स बनवायचे ते बनवू शकतात. खूप सुंदरसं इन्फोग्राफिक्स तो ॲक्च्युली बनवून देतो. अशा भरपूर फॅसिलिटीज नोटबुक LMमध्ये आहेत. इवन जर काही मुलं तुमचे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करता जात असतील, जसं कॅप्स्टोन प्रोजेक्ट त्यांना कॅप्स्टोन करायचं आहे प्रोजेक्ट. किंवा थोडंफार त्यांना रिसर्च करायचं आहे, त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांना परप्लेक्सिटी AIचा वापर जो आहे तो प्रामुख्याने करता येऊ शकतो. किंवा असे अनेक आजच्या डेटमध्ये AI रिसर्चला घेऊन भरपूर टूल्स आहेत. इवन क्लॉड AIचा ते वापर करू शकतात. बरोबर. तर असे टूल्स ते रिसर्चसाठी वापरू शकतात. IT सेक्टरशी रिलेटेड जे मुलं तुमच्याकडे असतील सॉफ्ट ब्रांचेसचे प्रामुख्याने, त्या लोकांसाठी को-पायलट सारखं टूल आहे, क्लॉड सारखं टूल आहे, जेणेकरून त्यांना कोडिंगचं नॉलेज आलेलं आहे आणि आता त्यांना वाटलं की आता आपल्याला खूप सारे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते डेव्हलप करायचे, त्या केसमध्ये त्याचा ते वापर करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपल्याला भरपूर ऑनलाईन मीटिंग्स वगैरे अटेंड करावे लागतात, ओके. ते Otter.AIचा वापर करू शकतात. ज्यांना डिझायनिंगमध्ये जायचं आहे ते Canva.AIचा वापर करू शकतात. ज्यांना प्रेझेंटेशन्स बनवायचे ते Gamma.AIचा वापर करू शकतात. असे भरपूर AIचे टूल्स जे आहेत ते विद्यार्थी हे यूज करू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे ही जी जनरेशन आहे ही एवढी फास्ट आहे की हे बऱ्यापैकी टूल्स जे आहेत ते वापरतात. मला असं वाटतं की फक्त केस स्टडीज कोणत्या कुठे वापराव्या त्या कदाचित कधी कधी मिसिंग असतं. माहित नसेल. तर त्या केस स्टडीजचा जर त्यांना व्यवस्थित वापर करून जर लक्षात आलं तर कदाचित दे आर द बेस्ट जनरेशन दोज आर युझिंग AI टूल. आपल्याला तरी कधी कधी AI टूल वापरणं जरा चॅलेंजिंग जातं, पण बरोबर. ही जनरेशन जी आहे ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने ती AI टूलचा वापर करत असते. विद्यार्थी मित्रांनो, जेमिनीचा वापर फक्त स्वतःचे फोटो एडिट करण्यासाठी नाही करायचा आहे. तर सरांनी सांगितले, भरपूर टूल्स सरांनी आता सांगितले, तर त्या गोष्टीसाठी त्या टूल्सचा वापर करता येईल. सर, मग हे जे टूल्स आहेत AI टूल्स, इतके व्हरायटी ऑफ टूल्स आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आहेत, मग यांची काही फीज असते का, की हे फ्री टूल्स आहेत? शक्यतो सगळेच टूल्स जे आहेत हे तुम्हाला काही लेवलपर्यंत टोकन्स जे आहेत त्याला ते फ्री ॲक्सेस जो आहे तो देतो
आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याला अमाऊंट जी आहे ती भरावी लागते. अमाऊंट्स जर आपण बघितलं तर खूप अमाऊंट असते असंही तो काही प्रकार नाही आहे. पण फ्री व्हर्जनमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं काम होऊ शकतं. अदरवाईज विद्यार्थी एवढे स्मार्ट आहेत की एका जीमेलवरनं एकदा वापर केला, त्याचा ॲक्सेस संपला फ्रीचा, तर ते लगेच दुसऱ्या जीमेलला स्विच होऊन त्याच्यावरून ते काय करू शकतात, ॲक्सेस करू शकतात. तर असे भरपूर मल्टिपल वेज आहेत ज्याच्याने ते काहीही ₹1 न भरता बऱ्यापैकी त्याचा काय करू शकतात, वापर करू शकतात. आता समजा सुरुवातीला ChatGPT आलं, लोकांना ChatGPT फॅमिलियर झालं, नंतर जेमिनी आलं. मग सध्या आता ट्रेंडिंग असं कोणतं टूल आहे की जे सगळ्यात जास्त वापरलं जातं? ट्रेंडिंग हा ॲक्च्युली खूप ही रिलेटिव्ह टर्म आहे. त्याला ओके. कारण असं आहे की आज ह्या महिन्यात कोण वरती असेल, हं. नेक्स्ट मंथमध्ये कोण वरती आलेलं असेल. जसं आता आपण अँथ्रोपिक म्हणतोय की क्लॉड जे आहे ते बऱ्यापैकी सध्या वरती जे आहे ते वर्कआउट करतंय. पण जनरल पब्लिकसाठी ChatGPT आणि जेमिनाय किंवा ग्रॉकसारखे जे टूल्स आहेत हे बऱ्यापैकी असतात. हे सगळं ॲक्च्युली वापरावर आहे. जसं को-पायलट जर बघितलं तर डेव्हलपमेंट करणारे जे मुलं आहेत, जे प्रामुख्याने प्रोग्रॅमिंग करतात, त्यांच्यासाठी को-पायलट किंवा क्लाउडचा वापर जो आहे तो केला जातो. तर यांचा जो हे सगळं डिपेंड करतं की काय ॲप्लिकेशनसाठी आपण काम प्रकारचं काम तुम्हाला त्याला करायचंय. करायचंय. त्यानुसार टूल्सचं सिलेक्शन जे आहे ते आपण करू शकतो. बरोबर. आता AI टूल्स जे आहेत, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. बरेचसे AI टूल्स तुम्ही सांगितले. पण जनरली लोकं काय करतात की AI, ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग यांच्यामध्ये गोंधळ होतो की हे वेगळे आहेत का एकत्र आहेत? तर यांचा परस्पर संबंध काय? याबद्दल आम्हाला सांगा. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण म्हटलं तर ही खूप मोठी बास्केट आहे. ओके. आणि त्याच्यात मशीन लर्निंग हा त्याचा सबसेट जो आहे तो असू शकतो. वेगळं जर आपण याला करायला गेलं तर खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हा फ्युचर देखील प्रेडिक्ट करू शकतो. मशीन लर्निंग काय करतंय, जो काही डेटा तुम्ही त्याला देतायत त्याप्रमाणे मशीनला काय करतो, ट्रेन करतो आणि त्याच्यानुसार तो टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर जो आहे तो करू शकतो. पण AI हा मशीन लर्निंगचाच वापर करून पुढचंही काम, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर एखादा व्यक्ती पायी चालला आहे, पायी म्हणजे रोबोट जो आहे तो पायी चालला आहे आणि तो रोबोट जर AI इंटेलिजंट रोबोट असेल तर तो जर एखाद्या स्पीड ब्रेकरवरनं खाली पडला तर त्याच्या हे लक्षात येईल की अरे असं स्पीड ब्रेकर आल्यानंतर आपण खाली पडतो. तो स्वतः परत काय करतो, स्वतःला इम्प्रूव्ह करत जातो, स्वतःला म्हणजे त्याचं लर्निंग जे आहे ते ऑटोमॅटिकली ते करत असतं. ते तर डोक्यात ठेवतो की हा स्पीड ब्रेकर आहे, इथे पडणार आहे. त्या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे परत त्या गोष्टीला त्याचं फेल्युअर नाही येत. वेरॅज मशीन लर्निंगमध्ये फक्त डेटाला आपल्याला ट्रेन करण्याचा विषय असतो. आणि ऑटोमेशन म्हणजे काय की आपल्याला कोणतीही गोष्ट ज्या स्टेप बाय स्टेप्स आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, पूर्ण वर्कफ्लो आपण जर वाटलं की आपल्याला हा ऑटोमेट करायचा आहे, जिथं ह्युमन इंटरव्हेन्शन कमीत कमी असेल तर त्याला आपण ऑटोमेशन असं म्हणतो. तर ऑटोमेशन करण्यासाठी आपण AIचाही वापर करू शकतो, मशीन लर्निंगचाही वापर करू शकतो. जरी टर्मिनॉलॉजी ह्या आपल्याला जवळजवळ एकसारख्या वाटतात पण त्याच्यामध्ये फरक खूप आहे आणि एकमेकांच्या ह्याच्यात बऱ्यापैकी तिथे कोलॅबरेशन जे आहे ते आहे. आता AI तंत्रज्ञान इंडस्ट्रीमध्येही वापरलं जाते. हो. मग अशा कोणत्या इंडस्ट्रीज आहेत की ज्यामध्ये सगळ्यात जास्त AIचा वापर होतोय सध्या? प्रश्न खूप सुंदर आहे. आज मी तर म्हणेल की जी इंडस्ट्री AI वापरत नाही ती मागे पडते. पण तरी प्रामुख्याने जर आज आपण बघायला गेलं तर हेल्थ इंडस्ट्री जी आहे, हेल्थ सायन्सेसमध्ये बऱ्यापैकी AIचा वापर होतोय. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी वापर होतोय. IT सेक्टर तर प्रचंड वेगाने आता AIचा जे आहे ते वापर करतंय. ऑटोमेशनच्या इंडस्ट्री देखील AIचा वापर करतायत. इवन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री देखील AIचा जो आहे तो बऱ्यापैकी आता काय करतायत, वापर करताय. जिथे जिथे आपल्याला वाटलं की काही गोष्टी आपल्याला फ्युचर प्रेडिक्शन करायचे किंवा रिपिटेटिव्ह टास्क जिथे जिथे असणार आहेत, तिथे तिथे मात्र AIचा वाढता वापर जो आहे तो आता आपल्याला बघायला भेटतोय. आता AI टूल्स हे विद्यार्थ्यांनी आपण म्हणतो शिकून घ्यावे, वापरावे, पण मग हे वापरताना कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे? AI टूल्स वापरताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या डेटमध्ये मुलांना थोडं एथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या शिकायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस ते AIचा वापर करताय, जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की स्वतःच्या इमेजेस ज्या आहेत म्हणजे आपलं प्रायव्हेट गोष्टी आपण ज्यावेळेस त्याला देतोय हे सगळं पब्लिक डोमेनवर जाणार आहे, कुठेतरी जाऊन ते काय होणार आहे, बाहेर येणार आहे. ओके. ऑलरेडी कंपन्या खूप काळजी घेत आहे की ह्या गोष्टी लीक होऊ नये, पण ते फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित नाही राहते, ते बाहेर पण जात आहे. त्यामुळे मुलांनी ही काळजी निश्चितच घ्यायला पाहिजे की जो डेटा आपण त्याला देतोय हा सगळा तो काय करतोय, आपल्यासाठी ट्रेन होत चाललेला आहे आणि तो डेटा प्रामुख्याने बाहेर तुमचा चाललेला आहे. तर हा एक पार्ट येतो. दुसरा एथिकल प्रॅक्टिस म्हणजे काय की आता विद्यार्थ्यांना सांगितलं की बुवा
तुम्हाला एखादी असाइनमेंट दिलेली, मग ती हं. असाइनमेंटचं डायरेक्टली ते काय करतायत, तिथे त्याला असाइनमेंट देतात आणि ते करतायत. तर मी असं म्हणेल की AI टूल्सचा वापर करताना ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, तोच प्रश्न आपण AI टूलला विचारायला पाहिजे. तसाच प्रॉम्प्ट आपण AI टूलला जो आहे तो दिला गेला पाहिजे. कारण 100% ॲक्युरसी ही आजपर्यंत कोणत्याही टूलने ही नोंदवलेली नाहीये. त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तेच आपण त्याला करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेल की AI टूल हा तुमचा असिस्टंट असायला पाहिजे आणि तुम्ही एक्सपर्ट असायला पाहिजे. आता जसं तुम्ही सांगितलं, की मुलांना काही होमवर्क दिला, की ते लगेच AI टूल्सचा वापर करतात. तर मग सध्या आता असा आरोप होतोय यावर, की AIमुळे सृजन क्षमतेवर परिणाम होतोय, अध्ययन क्षमतेवर परिणाम होतोय, विपरीत परिणाम होतोय. मग त्यासाठी काय करता येईल? याचं मिक्स कॉम्बिनेशन आपल्याला वापरता येऊ शकतं, की जिथे आपल्याला वाटतं की आयडियॉलॉजी जी आहे ती मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःहून करायला हवी आणि त्या आयडियॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशनमध्ये कन्व्हर्ट करताना निश्चितच त्यांनी टूल्सचा जो आहे तो वापर करायला पाहिजे. जर आयडियॉलॉजीच आपण त्याला विचारली तर तो 30-30 आयडिया अनेक लोकांना देणार आहे. मग त्याच्यात नाविन्य हे असं काही नसणार आहे. त्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे त्याच्यावर मोठा आघात होऊ शकतो. जर त्या क्रिएटिव्हिटीला जोपासायचं असेल तर कॉम्बिनेशनमध्ये स्वतःचं डोकं त्यांना वापरण्याची गरज म्हणजे आहे. कल्पना स्वतःची असावी आणि ते Yes. फुलवण्यासाठी त्यांनी AI टूल्सचा वापर करावा. येस, असं येस. म्हणता. अगदी बरोबर आहे. AI टूल्स आले आपल्याला. आपण AIचं आपल्याला नॉलेज आहे. म्हणजे आपल्याला सर्व साध्य झालं. असं काही आहे का, की AI बरोबर काही स्वतःचे स्किल्स, वेगळे स्किल्स पण डेव्हलप करणं गरजेचं आहे? हो. AI टूल हा आयुष्यातला तुम्ही 20% 25% असं त्याला डिफाईन करणंही कठीण आहे. पण AI टूल्स बरोबर किंवा AI बरोबरच अनेक गोष्टी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने शिकायला पाहिजे. जसं म्हटलं की कम्युनिकेशन स्किल जे आहे ते त्यांचं महत्त्वाचं. व्यवस्थित असायला बरोबर. पाहिजे. टीमवर्क त्यांचं चांगलं असायला पाहिजे. त्यांना कोलॅबोरेटिव्ह लर्निंगवर चांगलं काम करता यायला पाहिजे. ह्या गोष्टींवर जर आणि इमोशनल इंटेलिजन्स देखील त्यांना व्यवस्थित हे करायला महत्त्वाचा पाहिजे. कारण मुद्दा या आहे हा जनरेशनमध्ये सध्या. कधी-कधी त्या गोष्टी बऱ्यापैकी मिसिंग वाटतात आपल्याला. आपल्याला असं वाटतं ही जनरेशन जी आहे यांना कदाचित काही वाटतं की नाही कोणाबद्दल. पण असं ॲक्च्युअली काही नाही आहे. पण तरीही इमोशनल इंटेलिजन्स देखील त्यांनी काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. तर बरोबर. ह्या 3-4 गोष्टी जर ते व्यवस्थित जर शिकले तर एक प्रोफेशनल किंवा कॉर्पोरेट जगात त्यांना वावरायचं असेल तर खूप इझी त्यांना होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त AI टूल्स नाही, तर तुमचं इमोशनल क्वोशंट सुद्धा तुम्ही जपला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात. सर, आमच्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष संदेश? विद्यार्थी मित्रांनो, जे करतायत ते मन लावून करा. तुम्हाला पॅशन असायला हवं. जे करतायत त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असायला हवा. जेवढे स्किल्स तुम्हाला ॲक्वायर करता येतील ते करायला पाहिजे. गोष्टी ह्या थेरॉटिकल फक्त वाचण्यापेक्षा त्या थेरॉटिकल गोष्टींना कशा पद्धतीने आपल्याला ॲप्लाय करता येईल आणि सोसायटीचं, आपल्या परिवाराचं, आपल्या परिसराचं, जे काही सोसायटीमधले जेवढे लोक आहेत त्यांचं लाईफ कसं सोपं करता येईल, हेच मात्र इंजिनिअरचं एकमेव काम आहे. सरांचा संपूर्ण प्रवास म्हणजे डिप्लोमापासून आता जॉईंट डायरेक्टरपर्यंत खूपच प्रेरणादायी प्रवास आहेत आणि सर नेहमीच आम्हाला मोलाची साथ देत असतात. आजही त्यांनी या पॉडकास्टसाठी आपला मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. मॅडम, मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे. कारण मी आपल्याच डिप्लोमाचा म्हणजे विद्यार्थी आहे. त्यानंतर तिथूनच माझं प्रोफेशनल करिअर देखील मी स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे ही संधी माझ्यासारखी मला जी तुम्ही दिली ती मला असं वाटतं की माझ्यासाठी सोन्यासारखी संधी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आज आपल्याला भरपूर विविध तऱ्हेच्या AI टूल्सविषयी माहिती दिली. AI टूल्स वापरताना कोणती काळजी घ्यावी तेही सांगितले आणि त्या ॲप्लिकेशनसाठी ते AI टूल्स वापरले तर नक्कीच तुमचे काम सोपे होईल. तर नवीन कल्पनांचा जर आपण अंगीकार केला तर आपल्याला जीवनात यश नक्कीच मिळेल. अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही बघत राहा पॉलिटेक्निकचे पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्स. आजचा आपला भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत घडत राहा, शिकत राहा. धन्यवाद.